विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव सादर केलाय। हा अविश्वास ठराव विधिमंडळ सचिवाकडे सादर करण्यात आलाय। दरम्यान अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी थोडा उशीर झाला असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर अविश्वास ठरावाची कारणं लवकरच समोर येतील असं देखील ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं। नीलम गोरे यांच्या विरोधात विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव आता देण्यात आलेला आहे। अविश्वासाचा ठराव विधिमंडळ सचिवांकडे सादर सुद्धा करण्यात आलाय। मात्र अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी उशीर झाला असं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तो खरा अविश्वास प्रस्ताव आणायला आमच्याकडनं उशीर झाला। आतापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या, कारण अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर त्याच्यावरती या अधिवेशनातच चर्चा आम्हाला अपेक्षित आहे। आणि कोणी जरी असलं तरी ज्यांनी जर का त्या एखाद्या नियमाचा किंवा कायद्याचा भंग केला असेल आणि अविश्वास ठराव ज्या कारणासाठी आणले ती कारणं तुमच्या समोर येतील। पण पक्षांतर हाही एक विषय आहे, तर मला असं वाटतं यापूर्वीचा ठराव आणला पाहिजे होता आणि मंजूर व्हायला पाहिजे होता। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले। धनंजय, नीलम गोरे यांच्या विरोधात विरोधकांनी विधान परिषदेत अविश्वास प्रस्ताव मांडला। अविश्वासाचा ठराव हा विधिमंडळ सचिवांकडे सादर करण्यात आला। काय ताजे अपडेट्स? कारण आपण जर पाहिलं तर नीलम गोरे यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने सचिवांकडे हा प्रस्ताव दिलेला आहे। अविश्वासाचा ठराव मांडलेला आहे। आपण जर पाहिलं तर एकंदरीत नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेलं वक्तव्य होतं। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्या महिला आघाडी होत्या त्यांनी सुद्धा राज्यभर निदर्शनं केली होती आणि असं सगळं असताना हा मुद्दा सध्या चर्चेत होता आणि त्यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव हा ठेवला गेला। काल हा अविश्वासाचा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आला होता आणि आपण जर पाहिलं तर गेल्या 3 अधिवेशन सुरू झाल्यापासून नीलम गोरे या विधिमंडळात आल्या नव्हत्या। मात्र आज पहिलाच दिवस म्हणजे चौथ्या दिवशी त्यांनी आज विधिमंडळात आलेला आहे। नीलम गोरे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत आणि त्यांनी आज विधिमंडळात आलेल्या आहेत। त्यामुळे आज नेमकं विधिमंडळ विधान परिषद कशा प्रकारे या विषयाच्या चर्चा सुद्धा होतात किंवा विधिमंडळ या प्रकरणावर असते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल, कारण की ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार जे आहेत परिषदेचे ते आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज नेमकं कामकाज कसं चालतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। करण धनंजय, खरं तर याच दरम्यान एकीकडे अविश्वास ठराव हा विधिमंडळ सचिवाकडे देण्यात आला आहे। मात्र उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली। अविश्वास हा जो ठराव आहे तो आधीच द्यायला पाहिजे होता, प्रस्ताव आणण्यासाठी उशीर झाला असं ठाकरे म्हणाले। या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं, कारण की या सगळ्या संदर्भात चर्चा ज्या आहेत त्या सुद्धा झाल्या आणि त्यानंतर काल जे बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांकडून घेण्यात आला आणि त्यानंतर विधान परिषदेचे जे विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे त्यांनी हे पत्र जे आहे ते सभापतींकडे जाऊन दिलेलं आहे। त्यामुळे काल सभापतींकडे हे पत्र दिल्यानंतर त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव हा मांडण्यात आला। तर याच्यावर कशा प्रकारे कारवाई केली जाते, सभापती कशा प्रकारे या सगळ्यावर कारवाई करतात आणि पुढे नेमकं काय होतंय सगळं हे पाहणं महत्वाचं असेल। कारण नक्कीच धनंजय, वेळोवेळी या संदर्भातले ताजे अपडेट आपल्याकडनं घेतच राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद। तर नीलम गोरे यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव त्या ठिकाणी ठराव केला आहे। अविश्वास ठराव विधिमंडळ सचिवाकडे सादर करण्यात आला आहे। तर आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात, काय निर्णय घेण्यात येतं हे पाहणं महत्वाचं। नीलम गोरे यांच्या विरोधात विरोधकांनी विधान परिषदेत अविश्वासाचा ठराव दिलेला आहे। अविश्वास ठराव हा विधिमंडळ सचिवांकडे सादर करण्यात आला। नीलम गोरे यांच्या संदर्भात काय निर्णय आगामी काळात घेण्यात येतं हे पाहणं महत्वाचं आहे। अविश्वास ठराव विधिमंडळ सचिवाकडे सादर करण्यात आलेला आहे। मात्र अविश्वासाचा प्रस्ताव आणण्यासाठी उशीर झाला असं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। याआधीच अविश्वासाचा ठराव द्यायला पाहिजे होता, याची कारणं सुद्धा लवकरच समोर येतील अशी सुद्धा आता माहिती मिळत आहे। हे दोन्ही दृश्य पाहतोय। नीलम गोरे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला, तर विधिमंडळ परिसरातली ही दृश्य आहेत। नीलम गोरे चौथ्या दिवशी आज विधिमंडळात उपस्थित आहेत। अविश्वासाचा ठराव हा विधिमंडळ सचिवाकडे सादर करण्यात आला आहे। त्यामुळे आता काय निर्णय हे घेण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नीलमताई गोरे ज्या उपसभापती आहे त्यांच्यावर महाविकास आघाडीनं अविश्वास व्यक्त केलेला आहे। सभापतींना तसं आम्ही आमच्या माध्यमातून अविश्वासचा प्रस्ताव दाखल केलेला आहे। पुढचा निर्णय सभापती घेतील, परंतु नीलमताईवर अविश्वास आम्ही व्यक्त केलेला आहे, सत्य आहे।
नीलम गोरे यांच्या विरोधात विरोधकांनी विधान परिषदेत अविश्वास ठराव हा सादर केलेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली। Thank you.